नमस्कार मित्रांनो, मी अभिजित सर्वज्ञ. महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झाम्स बाय अभिजित सर्वज्ञ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सर्व भावी अभियंत्याचं म्हणजे अधिकाऱ्यांचं स्वागत करतो आहे. बघा मित्रांनो, आज आता म्हणजे तुम्हाला 2-3 दिवसापूर्वी टाउन प्लॅनिंग असिस्टंटची टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटची तुम्हाला ॲड आलेली आहे. त्याच्यामध्ये 261 पोस्ट आहेत. ठीक आहे मित्रांनो, बघा आता ह्या ॲड आल्यानंतरची जी काही सर्व प्रोसेस आहे किंवा तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचा आहे, त्यानंतर तुम्हाला तुमच्या पुढे असे क्वेश्चन्स असतील मित्रांनो की ॲडव्हर्टाइजमेंट नक्की काय आहे, म्हणजे डिटेलमध्ये त्याला तुम्ही पाहिलं आहे का. ठीक आहे, सिलेबस त्याचा काय आहे, प्लस सिलेबस काय आहे हे सर्वांना मिळालंच आहे, ॲडव्हर्टाइजमेंट पण मिळालीच आहे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम मायनर ॲनालिसिस करून तुम्हाला त्या पेपरला कसं सामोरं जायचं हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करणार आहे. मॉक टेस्ट तुम्ही कशा देणार आहात किंवा स्टडी मटेरियल कोणतं यूज करायचं आहे याची सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे किंवा लास्टपर्यंत पहा आणि तुमच्या बऱ्याच मित्रांना ज्यांना या परीक्षेच्या रिलेटेड मार्गदर्शन पाहिजे किंवा ह्या परीक्षेच्या रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे त्यांना पण हा व्हिडिओ कृपया शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, तर बघा आपण आता पहिल्यांदा ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे हे बघूया. ठीक आहे, तर बघा तर बघा ॲडव्हर्टाइजमेंट आपण चेक करू पहिल्यांदा. बघा मित्रांनो, आता हे जे आहे ना, हे जे मी तुम्हाला दाखवतोय ना, हे बऱ्यापैकी बऱ्याच लोकांनी ह्याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि बऱ्याच लोकांना म्हणजे आता मला वाटत नाही एकही असा सिव्हिल इंजिनिअरिंगचा या महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्रात शोधून काढला ना तर एकही असा विद्यार्थी नसेल की त्यांनी हे पाहिलं नसेल. मग ह्याच्यावर वेळ न घालवता आपण काय करूया, मुद्दा काय आपला त्याच्याकडे जाऊया. म्हणजे ह्याच्यातल्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्या पण तुम्ही पाहिल्या असतील तरी पण एक जो पाहणारा असेल त्याच्यासाठी म्हणून तुम्ही हे बघून घ्या. ठीक आहे, बघा टोटल पद किती आहेत तुमचे, बघा टोटल 261 पद आहेत. ठीक आहे, आणि याच्यामध्ये पदसंख्या ठीक आहे प्रत्येक प्रवर्गानुसार पद आहेत. त्याच्यातले अराखीव 59 बरोबर, म्हणजे 59 पद हे अराखीव आहेत आणि या 59 मध्ये तुम्हाला यायचं आहे, म्हणजे पहिल्या 59 मध्ये तुम्हाला यायचं आहे हे तुम्ही डोक्यात लक्षात ठेवा. ठीक आहे, 59 मध्ये किंवा तुम्ही त्याच्यातल्या महिला सोडलं तर 38 पद आहेत. पहिल्या 38 मध्ये येण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे, तर तुमचं हे सिलेक्शन कन्फर्म म्हणून समजायचं, त्याला तुम्हाला कुणीच अडवू शकत नाही. ठीक आहे मित्रांनो, बघा पुढे बघा. बघा याच्यातल्या बारीक गोष्टी काय आहेत, तर फॉर्म कधी भरायचा आहे काय ह्या गोष्टी पण तुम्हाला तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. बघा फॉर्म कधी भरायचा आहे, तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी 30 जुलैचा आहे. ठीक आहे, बघा 30 जुलैचा आहे आणि बघा 29 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरायचा कालावधी दिला आहे. तब्बल एक महिना दिला आहे. एवढी काहीच गरज नव्हती. म्हणजे तुम्हाला बघा हे सगळी प्रोसेस एक्झाम ही तुमच्या आचारसंहितेत येईल, तुम्हाला बराचसा टाईम मिळण्याचे चान्सेस आपण नाकारू शकत नाही. म्हणून तुम्ही अभ्यास तुम्हाला ह्याला म्हणजे मला तर वाटते म्हणजे 2 ते 3 महिने कन्फर्म तुम्हाला एक्झाम होईपर्यंत मिळू शकतात. म्हणून तुम्ही बिंदास आजपासून प्रॉपरली अभ्यासाला चालू करा. ठीक आहे, बघा प्रवेशपत्र सांगता येत नाही, ऑनलाईन परीक्षेचा दिनांक ते सूचित करणार आहेत कधी येईल काय येईल. ठीक आहे, तर बघा आता ठीक आहे, बघा आता आपण पुढे बघूया. आता सर्वात महत्त्वाचं बऱ्याच मुलांना हा क्वेश्चन होता की सर आम्ही म्हणजे डिप्लोमा धारक आणि डिग्री धारक आम्ही पात्र आहोत का, तर दोघंही पात्र आहेत, दोघांनी पेपर देऊ शकता. तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये तेच त्यांनी सांगितलेले, दोघंही स्थापत्य अभियांत्रिकी आर्यता बघा धारक असणे, 3 वर्षाची पदविका किंवा तत्सम म्हणजे तुम्हाला डिग्री पण तुम्ही केलेली असली तरी चालू शकतं. ठीक आहे, आपल्याला फक्त TPAचंच बघायचं आहे आणि फीस किती आहे, सर्वसाधारण असेल म्हणजे खुला प्रवर्ग असेल तर 1000 आणि राखीव असेल तर 900 रुपीज असेल. ठीक आहे, चला पुढे चला. बघा ह्या गोष्टी तुम्हाला सर्व 10 वेळा ऐकल्या असतील, तुम्ही ह्या सर्व गोष्टी 10 वेळा ऐकल्या असतील, तरी पण एक नवीन विद्यार्थी बघत असेल तर त्याला हा गोष्टी कळाल्या पाहिजेत. ठीक आहे, तर बघा ते कुणालाही संपर्क करणार आहेत
करणार नाहीत ते तुम्हालाच बघावं लागणार, ठीक आहे. प्रवर्ग, पैसे किती आहेत म्हणजे फीस किती आहे तुमची हे पण त्यांनी दिलेलं आहे, ठीक आहे मित्रांनो. आता सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमचा सिलेबस. बघा सिलेबस तुम्हाला महत्त्वाचा आहे, सर्वात महत्त्वाचा काय रे, सिलेबस, ठीक आहे. बघा सिलेबस हा तुम्हाला प्रॉपरली, मी तुम्हाला ह्याच्यासाठी कोणते बुक यूज करायचे आहेत, काय करायचं आहे किंवा एक स्ट्रॅटजी कशी असली पाहिजे हे पण मी डिटेलमध्ये सांगणार आहे. जस्ट आपण आत्ता सिलेबस बघा. मराठीसाठी बघा, मराठी कंटेंट, मराठीचा फक्त क्वेश्चन बघा 15 असणार आहेत आणि मार्क 30 असणार आहे, बरोबर. हा कंटेंट तुम्हाला करायचा आहे आणि बऱ्यापैकी ज्यांनी आत्तापर्यंत पेपर दिलेले आहेत त्यांनी हा कंटेंट व्यवस्थितपणे केलेला आहे, म्हणून घाबरून न जाता तुम्हाला हा जस्ट आणखी एकदा ओव्हरलुक करायचे सर्व गोष्टी, ठीक आहे. नंतर इंग्रजी आहे, इंग्रजीमध्ये सेम जे मराठीमध्ये आहे तेच इंग्रजीमध्ये आहे, फक्त तुम्हाला काय बघा, अरे हा रचना सहाय्यकचाच आहे, बरोबर, ठीक आहे. तर तुम्हाला हे गोष्टी करायच्या आहेत, इंग्रजीचं पण तेच करायचं आहे. सामान्य ज्ञान आहे, ठीक आहे, सामान्य ज्ञान आहे. सामान्य ज्ञानाचे पण तुमचे नॉर्मल जे बेसिक आहेत म्हणजे जे आत्तापर्यंत होते तुम्ही हे ऑलरेडी दिलेलं आहे सर्वांनी, ठीक आहे. सामान्य ज्ञानचे पण 15 क्वेश्चन आहेत आणि 30 मार्क आहेत त्याला, ठीक आहे. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स आणि बहुपर्यायी वस्तुनिष्ठ या ठिकाणी प्रश्न आहेत, ठीक आहे. तर बघा सामान्य ज्ञानचे 15 क्वेश्चन, सामान्य ज्ञानचे 15 क्वेश्चन 30 मार्क, ठीक आहे. पुन्हा बौद्धिक चाचणी म्हणजे मेंटल ॲबिलिटी, त्याचे 15 क्वेश्चन आणि 30 मार्क तुम्हाला असणार आहेत, ठीक आहे. आपण पुढे जाऊया. बघा आपण पुढे जाऊया. त्यानंतर आहे तांत्रिक, ठीक आहे. मी तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगणार आहे कोणता कंटेंट आहे, ठीक आहे. आता बघा तांत्रिकमध्ये काय रे मित्रांनो, तांत्रिक म्हणजे तुमचं टेक्निकल सिलेबस, ठीक आहे. मग टेक्निकल सिलेबस किती मार्कचा आहे बघा, तुम्ही जर प्रॉपरली पाहिलं तर टेक्निकल सिलेबस हा तुमचा 40 मार्कचा आहे. बघा 40 मार्क्स आहेत म्हणजे 40 क्वेश्चन आहेत, त्याचे तुम्हाला 80 मार्क असणार आहेत, ठीक आहे. आणि ह्याचे बघा स्ट्रक्चरचे सब्जेक्ट नाही, त्याच्यात स्ट्रक्चरचे सब्जेक्ट नाहीत, टाउन प्लॅनिंग असिस्टंटला स्ट्रक्चरचे सब्जेक्ट नाहीत, म्हणून तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे. एन्व्हायरमेंटल स्टडीज, सर्वेइंग, बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग, प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन, ट्रान्सपोर्टेशन अँड हायवे इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, कम्प्युटर एडेड ड्रॉइंग, नंतर आहे रेल्वे अँड ब्रिज इंजिनिअरिंग, वॉटर रिसोर्स, पब्लिक हेल्थ, ठीक आहे. इमर्जिंग ट्रेड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग असा पण एक सब्जेक्ट आहे, तो पण त्याच्या पुढे तुम्हाला दिसून जाईल, ठीक आहे. बघा ठीक आहे, बघा हे तुम्हाला प्रॉपर सिलेबस आहे. नंतर काय रे, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग म्हणजे तुमचा इरिगेशन इंजिनिअरिंग, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग म्हणजे तुमचा एन्व्हायरमेंट ज्याच्यामध्ये वॉटर आणि सिवेज हे दोघं पण, एअर पोल्युशन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि नॉईज पोल्युशन हे या पब्लिक हेल्थमध्ये येतं. कॉन्ट्रॅक्शन अकाउंट म्हणजे इस्टिमेट, कॉन्ट्रॅक्शन अकाउंट, इस्टिमेटिंग, कॉस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट अकाउंट, व्हॅल्युएशन ह्या पण तुम्हाला गोष्टी कराव्या लागतील. बघा इमर्जिंग ट्रेड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे हे ॲडव्हान्स जे आहे, ॲडव्हान्स टेक्निक जे आहेत कन्स्ट्रक्शनच्या असतील, नंतर एक्सेवेशनच्या असतील, नंतर तुमच्या फॉर एक्झाम्पल रोड कन्स्ट्रक्टच्या वेगवेगळ्या टेक्निक असतील. आता नवीन ज्या गोष्टी आल्यात त्याच्या रिलेटेड इमर्जिंग ट्रेड्स म्हणजे ज्या इमर्ज झाल्यात, नवीन गोष्टी ज्या इमर्ज झाल्यात त्या पण तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत, ठीक आहे. हे एक बेसिक सिलेबस होता मित्रांनो, हे सर्वांना माहीत आहे. आपल्याला हा अभ्यास कसा करायचा याच्यावरती जास्त डिस्कस करायचं आहे, म्हणून हे जस्ट आत्ता मी काय करतो, एक नॉर्मली एक जस्ट गो थ्रू म्हणजे पटकन आपण ह्याच्यातून पुढे जाऊया. बघा त्यानंतर मित्रांनो काही गोष्टी ह्याच्यात खूप इम्पॉर्टंट आहेत. बघा महिलांना, ज्या महिलांचं सिलेक्शन ओपनमधून होईल म्हणजे एखादी ओबीसीची महिला आहे आणि तिचं सिलेक्शन जर ओपनमधून झालं तर तिला नॉन क्रिमी लागणार नाही. बघा अराखीव महिलांकरिता आरक्षित पदावरील निवडीसाठी अराखीव महिला तसेच सर्व मागास वर्गातील महिलांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल सादर करण्याची अट रद्द केलेली आहे. बघा म्हणजे तुम्ही जर ओबीसी असाल, एसटी असाल, एनटी असाल, एनटीबी, डी जे काय असेल ते, आणि जर तुम्ही ओपनमधून लागलात, खुल्या प्रवर्गातून लागलात तर तुम्हाला हे नॉन क्रिमिनल द्यायची गरज नाही. पण जर तुम्ही ओबीसीमधून लागलात, ओबीसी असाल ओबीसीमधून म्हणजे जर तुम्ही राखीव पदातून लागलात तर तुम्हाला सर्व गोष्टी द्याव्या लागतील. जर अराखीवमधून लागलात म्हणजे काय, सर्वसाधारणमधून लागलात, खुल्यामधून लागलात तर तुम्हाला ह्या गोष्टी द्यायची गरज नाही. क्लिअर आहे. बघा हे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आपण पुढे जाऊया. बघा आता मार्क सिस्टीमचा पण एक महत्त्वाचा पॉईंट पुढे दिलेला आहे त्यांनी, तो एक बघूया आणि नंतर आपण आपले
हे बघूया. बघा हे नॉर्मलायझेशन होणार आहे आणि पाठीमागचा जो 2023चा पेपर दिलेला आहे त्याच्यामध्ये 33% निगेटिव्ह मार्किंग होतं. म्हणजे नॉर्मली 25% असतं, म्हणजे 1/4 निगेटिव्ह असतं. आता या ठिकाणी काय रे 1/3 आहे, म्हणजे 1/3 होतं. आता या ठिकाणी तर निगेटिव्ह मार्किंग कुठंही त्यांनी उल्लेख केलेला नाही, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला दिलेलं नसणार आहे. ठीक आहे. बघा सगळे डॉक्युमेंट तुमचे जे आत्ता तुमच्याकडे आहेत तेच तुम्हाला त्यानंतर दाखवायचे आहेत. आणि पेपर हा तुमचा म्हणजे मे बी जे काही तुमचे प्रॉपर आहेत, म्हणजे प्रॉपर सेंटर आहेत, संभाजीनगर, नाशिक, पुणे, मुंबई आणि नागपूर आणि अमरावती ह्या प्रॉपर डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी तुमचे सेंटर असणार आहेत. कोणत्याही सेंटरला, छोट्या मोठ्या सेंटरला तुमचा पेपर होणार नाही, एवढी पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा आता आणखी एक पॉईंट होता की तुमचे म्हणजे सेक्शन वाईज त्यांनी 18 मिनिट्स 18 मिनटं असे काहीतरी दिलेले आहेत. हे तुम्हाला बघा या ठिकाणी दिसून येईल. बघा रचना सहाय्यक परीक्षा पद्धती म्हणजे काय दिलंय, मी जे वाचलंय त्याच्यानुसार तुम्हाला सांगतो, एक्सप्लेन करतो, म्हणजे हे वाचून दाखवत नाही. बघा तुमच्याकडे 5 सेक्शन आहेत. 5 सेक्शन आहेत, म्हणजे मराठीचा एक सेक्शन आहे, इंग्लिशचा एक सेक्शन आहे, बरोबर, नंतर जनरल स्टडीचा एक सेक्शन आहे, आणि मेंटल ॲबिलिटीचा एक सेक्शन आहे, आणि टेक्निकलचा एक सेक्शन आहे, बरोबर. याचे 15 क्वेश्चन आहेत, म्हणजे याचे 30 मार्क आहेत. याचे 15 क्वेश्चन आहेत, म्हणजे याचे 30 मार्क्स आहेत. नंतर GKचे 30 मार्क आहेत. नंतर मेंटल ॲबिलिटीचे 30 मार्क आहेत, म्हणजे इथे 120 मार्क आणि ह्याचे 80 मार्क, म्हणजे असे टोटल 200 मार्क असणार आहेत. बघा 200 मार्क्स असणार आहेत, 200 मार्क्स. आणि टाईम किती असणार आहे मित्रांनो, 120 मिनिट. बघा हे लक्षात ठेवायचं आहे. आता सर्वात इम्पॉर्टंट काय, तर प्रत्येक गट, आता हे गट जर कन्सिडर केले तर किती गट होतील रे, म्हणजे ग्रुप होतील. गट म्हणजे ग्रुप 1 2 3 4 5, म्हणजे 5 ग्रुप होतील, त्याला 5 गट म्हणतो आपण. तर प्रत्येक गटाला 18 मिनिटे टाईम मिळेल. बघा म्हणजे बघा यामध्ये गट अ मराठी 30 गुण 18 मार्क, गट ब इंग्रजी 18 मार्क, सामान्य ज्ञान 18 मार्क, बौद्धिक क्षमता 18 मिनिटे, मिनिट आहेत ते 18 मिनिटे, आणि तांत्रिकला 48 मिनिटे. बघा याला किती मिनिट आहेत, 48 मिनिट्स आहेत. बघा हे लक्षात ठेवा, 48 आहेत. आणि बाकी ह्या सर्वांना किती आहेत रे, तर ह्या बाकी सर्वांना किती 18 मिनिटे टाईम आहे. पण ह्याच्यात काय बघा मित्रांनो, जर तुम्ही मराठीचा पेपर 18 पेक्षा 10 मिनिटात सॉल्व्ह केला, किती मिनिटात सॉल्व्ह केला, 10 मिनिटात, तर राहिलेले 8 मिनिट तुम्हाला इंग्लिशला यूज करता येतील. पण इंग्लिशचा पेपर तुम्ही म्हणजे इंग्लिशचा सेक्शन जो आहे, गट जो आहे, तो जर 10 मिनिटात सॉल्व्ह केला तर पुन्हा तुमचे पाठीमागचे 10 आणि हे 10 असे 20 मिनिट हे पुढे मिळतील, बरोबर. पण एकदा पहिले 18 मिनिट संपले, लक्षात घ्या, एकदा पहिले 18 मिनिट संपले की मराठीच्या सेक्शनमध्ये तुम्हाला जाताच येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून थोडा वेळ लागू द्या, पण व्यवस्थितपणे जो सेक्शन चालू आहे तो सेक्शन सॉल्व्ह करा. मी म्हणेन तुम्हाला हे 18 मिनिटात आणि हे 48 मिनिटात जरी तुम्हाला प्रॉपरली सॉल्व्ह करता आले तरी खूप झालं. ठीक आहे. कारण बघा तुम्हाला वेळ कमी असल्यानंतर पुढे जाता येते, पण एकदा का ह्याचा 18 मिनिट संपले, नंतर ह्याचे 18 मिनिट संपले, म्हणजे टोटल तुमचा पेपर तुम्ही स्टार्ट केला आता, आणि 36 मिनिटं, म्हणजे हे पहिले 18 36 मिनिट, 38व्या मिनिटाला तुम्हाला हे दोन्ही सेक्शन तुमचे संपलेले असतील. तुम्हाला त्याच्यात जाता येणार नाही किंवा त्याचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाहीत. हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर हे तुम्हाला या ठिकाणी नवीन दिलेलं होतं, हे आपण या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. आय होप सो, मला वाटतंय की तुमचा हा म्हणजे याच्याबद्दलचा जो काही पूर्ण कन्सेप्ट आहे तो क्लिअर झाला असेल. ठीक आहे. तर बघा आता मित्रांनो, आता आपण आपल्या ओरिजिनलकडे येऊ. ठीक आहे. म्हणजे आपण ॲडव्हर्टाइजमेंट पाहिली, ठीक आहे. नंतर आपण सिलेबस पण पाहिला. ठीक आहे. म्हणजे सिलेबस पण एक नॉर्मली काय आहे हे आपण पाहिलं. नंतर आहे मॉक टेस्ट आणि स्टडी मटेरियल. आता स्टडी मटेरियल आपण इकडे पाहूया. बघा आता हा तुमचा जो पाठीमागचा आहे तोच सर्व सिलेबस आहे. मी या ठिकाणी तुम्हाला काय करणार मित्रांनो, पूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी सांगणार आहे. तर स्टडी मटेरियल काय आहे बघा, एकूण गुण 100 आहेत, म्हणजे मराठी, इंग्लिश, GK आणि तुमचं काय रे बौद्धिक क्षमता, या सर्वांचे मिळून आणि टेक्निकल असे मिळून तुम्हाला 100 मार्क आहेत, बरोबर. 100 क्वेश्चन पैकी तुम्हाला ते
15 त्रिक 45 15 चौक 60, 60 हे नॉन टेक्निकलचं आहे आणि 40 हे टेक्निकलचं आहे. हे दोघांचं मिळून 100 मार्कचा तुमचा पेपर असणार आहे. म्हणजेच हे लक्षात ठेवायचं आहे 40च क्वेश्चन टेक्निकलला आहेत. म्हणजे तुम्हाला मित्रांनो नॉन टेक्निकलला जास्त फोकस करावं लागेल. ठीक आहे. आणि मार्क मिळतात मराठी नंतर ॲप्टिट्यूड, बरोबर, मराठी आणि ॲप्टिट्यूडला तर टोटल मार्क मिळतात. राहिला प्रश्न जीके आणि इंग्लिशचा. इंग्लिशलाही तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता, म्हणजे जेवढे जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करू शकता तेवढे घेऊ शकता. प्रश्न राहतो जीकेचा. जीके पण एवढं काय हार्ड विचारत नाही आणि तुम्ही 1-2 म्हणजे एखादं पुस्तक जर 2-3 वेळा वाचलं, तात्याचा ठोकळा हे जे बुक आहे हे एकदम म्हणजे आपल्याला डायरेक्ट जे काही टेक्निकल एक्झाम आहेत त्याला त्याच्यातूनच एक्झाम म्हणजे बऱ्यापैकी क्वेश्चन पडतात, तर ते पण तुम्ही बघून घ्यावी. ठीक आहे. पुढे बघा. आता मी तुम्हाला स्टडी मटेरियल सांगतो डायरेक्टली. मराठीसाठी पहिला सेक्शनच तुमचा मराठी आहे. याला 15 क्वेश्चन आहेत आणि 30 मार्क आहेत. ठीक आहे. आणि 18 मिनिटं टाईम आहे. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला कोणतं बुक यूज करायचं आहे तर हे बाळासाहेब शिंदेचं बुक आहे. मला वाटतं सर्व विद्यार्थ्यांना माहीत असेल. याच्यात क्वेश्चन पण आहेत, म्हणजे कंटेंट पण आहे, थेअरीचा कंटेंट पण आहे आणि तुम्हाला MCQ पण आहेत. आणि बघा पुन्हा हे मोरा वाळंबे यांचं बुक आहे. मोरा वाळंबेचं हे शब्दांचं बुक आहे. हे पण तुम्ही यूज करू शकता. जेवढं वाचेल तेवढं तुम्हाला ह्या कंटेंटसाठी कमी आहे. ठीक आहे. आपण पुढे बघूया. नंतर आहे इंग्लिश. सेम 15 क्वेश्चन 30 मार्क्स. ठीक आहे. आणि टाईम किती आहे पुढचे 18 मिनटं, म्हणजे या ठिकाणी किती होतात 36, म्हणजे तुमचे 36 मिनिटापर्यंत इंग्लिश संपलेलं असेल स्टार्ट झाल्यापासून 36 मिनिटापर्यंत. ठीक आहे. तर बघा संपूर्ण इंग्रजी व्याकरण सेम बाळासाहेब शिंदेचं बुक आहे. इझी आहे. व्यवस्थित बघून तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून कंप्लीट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि सर्वात महत्त्वाचं हे बक्षी सरांचं बुक आहे आर्यहंत पब्लिकेशनचं. याच्यातून तुम्ही काय करू शकता, म्हणजे जे काय होकॅब आहे, सिनोनिम्स आहेत, अँटोनिम्स आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहेत, पुन्हा फ्रेजेस आहेत. ठीक आहे. हे तुम्ही सर्व याच्यातून करू शकता. एकदम बेस्ट क्वालिटीचं बुक आहे. हे नॉर्मली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम आहेत त्याच्यासाठी यूज केलं जातं. हे पण तुम्ही यूज करा. जर आत्तापर्यंत तुम्ही घेतलं नसेल तर एकदा घेऊन बघा. म्हणजे खूप पॉप्युलर बुक आहे, म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये तर ह्या बुकशिवाय कोणतं स्टडीज होत नाही मुलाचा. तुम्ही पण घेऊन बघा, एकदम इझी आहे. ठीक आहे. पुढे बघा. नेक्स्ट आहे जनरल स्टडीज. मग जनरल स्टडीज म्हणजे काय, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण हे जे काही सब्जेक्ट आहेत हे जनरल स्टडीमध्ये येतात. तर हे जनरल स्टडीमध्ये तात्यांचा ठोकळा वाचा. याच्यातले बघा 15 पैकी कमीत कमी 10 मार्क तुम्हाला 100% मिळू शकतात. 15 पैकी 10 क्वेश्चन तुमचे 100% येऊ शकतात. म्हणजे 30 पैकी 20 मार्क तुम्हाला कन्फर्म होऊ शकतात. जर ह्याला 3 वेळा वाचलं, 3 वेळा वाचायचं फक्त. ठीक आहे. 3 वेळा वाचायचं, मी गॅरंटेड सांगतो तुम्हाला. ठीक आहे. हा सर्वात बेस्ट ठोकळा आहे. ठीक आहे. म्हणजे बाकीचं वाचण्यापेक्षा हे वाचू शकता. ठीक आहे. आपल्याला काय कोणाची ॲडव्हर्टाईज करायची नाही. जे आहे ते मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. मी तुम्हाला म्हणत नाही ह्यांचं हे करा, हे कुपन यूज करा, मला काही पैसे मिळतील, असं अजिबात नाही. हे आहे, तुम्हाला यूज करायचं असेल यूज करा. नाही तर तुम्हाला आणखी चांगलं कुठं भेटत असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी पण त्याचं नाव घेतो आणि ते बुक तुम्हाला यूज करायला सांगतो. ठीक आहे. पण हे मी स्वतः पाहिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला रेफर करतो. ठीक आहे. बघा नेक्स्ट आहे, म्हणजे आता त्याच्यामध्येच त्या ज्या आपण सामान्य ज्ञान आहे त्याच्यामध्येच थोडंसं करंट अफेअरचं पण आहे. त्यासाठी हे सिम्प्लिफाईडचं तुम्ही 1-2 वेळा हे बुक वाचू शकता. कारण तुमच्याकडे वेळ आहे 2 ते 3 महिने. बघा 2 ते 3 मंथ तुमच्याकडे आहेत, 2 ते 3 महिने आहेत. त्याचा पुरेपूर चांगला वापर करून घ्या. ठीक आहे. बघा नेक्स्ट आहे ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग, म्हणजे मेंटल ॲबिलिटी. जर तुम्ही प्रॉपर तुमचा सिलेबस पाहिला असेल तर त्याच्यात फक्त रिझनिंगच नाही तर त्या ठिकाणी ॲप्टिट्यूड पण आहे. मग त्याच्यातले जे काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते पॉईंट घेऊन तुम्ही ह्या एस चांदच्या पब्लिकेशनचं RS अग्रवालचं बुक आहे. हे बुक मित्रांनो खूप जुने आहेत, म्हणजे तुम्ही विश्वास पण बसू शकणार नाही. आत्ता जे मार्केटमध्ये सगळे लोक आलेत ना ह्यांच्यापेक्षाही, म्हणजे हे लोक म्हणजे याच्यातूनच घेतात, याच्यातूनच क्वेश्चन शोधतात आणि आपले बुक तयार करतात. अशा टाईपचे बुक आहेत. किंवा पाठीमागचे जे क्वेश्चन आहेत, क्वेश्चन पेपर आहेत, हे सर्व म्हणजे एक आयडियल बुक आहेत मित्रांनो. ह्याचा यूज तुम्ही करू शकता. ठीक आहे. पुढे बघा. आता आपले जे काही टेक्निकलचे सब्जेक्ट आहेत, पहिला सब्जेक्ट आहे तुमचा सर्वेइंगसाठी तुम्हाला SK डुग्गलचं किंवा NN बसक, बघा NN बसक सरांचं पण बुक आहे. हे तुम्ही यूज करू शकता. पण SK डुग्गलमध्ये एकदम बेस्ट क्वालिटीचे तुम्हाला MCQ पण दिलेले आहेत. हे MCQ आणि याच्यातली थेरी तुम्ही केली
की मित्रांनो सर्वेचा एकही मार्क जाणार नाही, बघा मी याची तुम्हाला खात्री देतो. नेक्स्ट बघा, बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग. आता बिल्डिंग ड्रॉइंगचं सोडा, बिल्डिंग प्लॅनिंग हे आहे SPPUचं बुक, टेक नॉलेज पब्लिकेशनचं. तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतं किंवा तुम्ही आप्पा बळवंत चौकात पुण्यामध्ये या, इथं बुक मिळेल, किंवा एखादं इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याच्या शेजारी जे काही बुक स्टॉल आहेत तिथे जाऊन तुम्ही हे बुक परचेस करू शकता. एकदम भारी बुक आहे. याच्यातून तुम्हाला बिल्डिंग प्लॅनिंग, बघा मित्रांनो, याच्यातून तुम्हाला बिल्डिंग प्लॅनिंगचा इतका बेस्ट क्वालिटीचा कंटेंट दिला आहे, तो एकदा बघा, वाचा. एकही कुणाचा व्हिडिओ पाहायची गरज येणार नाही. बघा एवढं जरी केलं तर तुम्ही पास होऊ शकता, म्हणजे चांगले मार्क मिळवू शकता. पुढे बघा, प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट. प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटचा तुमचा पुन्मिया सरांचं जे बुक आहे, पर्ट आणि CPMचं. पर्ट आणि CPM जरी तुम्ही व्यवस्थित केलं तरी तुमचे प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटचे जर 4-5 क्वेश्चन येणार असतील तर ते सर्वात म्हणजे ह्याच्यातले म्हणजे नियर अबाउट 3 ते 4 क्वेश्चन हे तुम्हाला पर्ट आणि CPM वरतीच असणार आहेत. एखादा नेटवर्कचा क्वेश्चन असणार आहे, पर्ट आणि CPMचा बेसिक कन्सेप्टच्या रिलेटेड एखादा क्वेश्चन असू शकतो, किंवा एखादं तुम्हाला ॲनालिसिस दिलं असेल त्याच्यावरून त्याचा तुम्हाला क्रिटिकल पाथ कॅल्क्युलेट करायचा असेल, डिले करायचा असेल, ह्या गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या असतील तर असा एखादा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, मग ह्याच्यासाठी तुम्ही हा तुम्ही कंटेंट रीड करू शकता. पुढे बघा, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन. कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशनचं रंगवालाचं पण एक बुक आहे, पण मला हे BN दत्ताचं बुक खूप चांगलं वाटतं, कारण मी हे बऱ्याचदा यूज केलेलं आहे, मी याच्यातून शिकवलेलं पण आहे. म्हणून तुम्ही हा इस्टिमेटिंग, कॉस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट्स, अकाउंट, टेंडरिंग हे सर्वांसाठी तुम्ही हे बुक यूज करू शकता. एकदम बेस्ट क्वालिटीचं बुक आहे. हे बुक घ्या आणि अभ्यास करू शकता. ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये MCQ नाहीत, पण MCQसाठी मित्रांनो इतके भरमसाठ MCQ ऑनलाईन उपलब्ध आहेत, बरोबर. सॅन फाउंड्री नावाची वेबसाईट आहे, किंवा इंडिया GK का असं काहीतरी एक आहे, त्याच्यावरती पण सिव्हिल इंजिनिअरिंगचे बरेचसे MCQ मिळतात, ते पण तुम्ही यूज करू शकता. आणि काहीच नाही मिळालं मित्रांनो तर तुम्हाला SSC JEचं जे बुक आहे PYQचं, आणि आपल्या महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झाम या टेलिग्राम चॅनलवरती मी ऑलमोस्ट आत्तापर्यंत सर्व झालेल्या सरळ सेवांचे क्वेश्चन पेपर म्हणजे रिस्पॉन्स हे टाकलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, एवढं जरी केलं MCQ प्रिव्हियस इयरचे क्वेश्चनची प्रॅक्टिस तरी खूप झालं मित्रांनो, कारण याच्यातलेच क्वेश्चन तुम्हाला येतात. नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्टेशन अँड हायवे इंजिनिअरिंग. बघा, हायवे इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशनमध्ये बरेचसे सब्जेक्ट येतात, म्हणजे काय रेल्वे येतं, ब्रिज येतं, हायवे येतं, डॉक्स अँड हार्बर येतं, ठीक आहे, आणि एअरपोर्ट येतात. ठीक आहे, तर आपल्याला फक्त काय हायवे बघायचं आहे. रेल्वे आणि ब्रिज याचा पुढे कंटेंट आहे, तो आपण पुढे बघू. हायवेसाठी तुम्ही बघा खन्ना आणि जस्ट सरांचं बुक यूज करू शकता. हे बेस्ट क्वालिटीचं बुक आहे. म्हणजे बघा, तुम्ही जस्ट वाचत गेलात ना, हे एकदम म्हणजे काही न अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला पण हे बुक पूर्णपणे व्यवस्थित कळू शकतं. इतकं बेस्ट लँग्वेजमध्ये आणि बेस्ट एकदम तुम्हाला कळेल अशा लँग्वेजमध्ये दिलेलं आहे. एकदम व्यवस्थित अभ्यास करून शॉर्ट नोट्स काढून याच्या म्हणजे हायवेला तुम्ही आउट ऑफ मार्क मिळवू शकता. इंजिनिअरिंग ग्राफिक्सचं SPPUचं म्हणजे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीचं बुक यूज करा. याच्यामधल्या बेसिक कन्सेप्ट आहेत, त्याच्यामध्ये MCQ पण आहेत, ते तुम्ही सॉल्व करा. ग्राफिक्सचं मला वाटत नाही की म्हणजे असं काही वेगळं करावं. ग्राफिक्सचं नॉर्मल तुम्हाला आयसोमेट्रिक आहे, बरोबर, कर्व आहे म्हणजे कर्व्स आहेत, म्हणजे काय त्याच्यामध्ये एलिप्स, पॅराबोला, हायपरबोला असे आहेत, तर त्याचे बेसिक डेफिनेशन तुम्हाला एक्झाममध्ये येतात. नंतर जे काय तुमचा डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सरफेस हा एक कन्सेप्ट आहे, आयसोमेट्रिक आहे, ऑर्थोग्राफिक आहे. हे जरी तुम्ही असे 4 युनिट आहेत, तुम्ही 4 युनिट प्रॉपरली करा. पहिला तर युनिट हा बेसिकवरतीच आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्सच्या रिलेटेड, तर तो जरी केला तरी तुम्हाला एकदम चांगले मार्क मिळू शकतील. बघा, मी तुम्हाला सिलेबसचा कंटेंट देतोय आणि ते तुम्ही कोणता यूज करायचा हे पण सांगतोय. पहिल्यांदा हे बघा, बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. ठीक आहे, पुढे बघा, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे आपण स्वतः आपल्या चॅनलवरती 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही जर म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही तिकडे जा, आणि मला नाही वाटत त्याच्यापेक्षा बाहेरचा एकही कंटेंट तुम्हाला एक्झाममध्ये असेल, मी गॅरंटी देतो. कारण त्या ठिकाणी मी 10 ते 12 म्हणजे 12 ते 15 चॅप्टरवरती तो व्हिडिओ बनवलेला आहे, डिटेलमध्ये आहे. म्हणजे तुम्ही स्टेअरकेसपासून ते तुमचा म्हणजे ब्रिक मेसनरीपासून ते स्टेअरकेसपर्यंत टोटल तुम्हाला या ठिकाणी आणि याच बुकमधला तो कंटेंट आहे तो तुम्हाला मिळेल. म्हणून बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी तेवढा व्हिडिओ जरी पाहिला आपला
तरी हे बुक घ्यायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. तरी पण तुमच्याकडे बुक असावं. BC पुन्या आणि अशोक कुमार जैन आणि अरुण कुमार जैन यांचं हे बुक आहे. ठीक आहे. आता कम्प्युटर ॲडेड ड्रॉइंग म्हणजे कॅड, बघा जे डिप्लोमाला होते त्यांना हे कॅड सब्जेक्ट माहीत असेल. कॅडच्या रिलेटेड जे काही तुमच्या कीजच्या फंक्शन आहेत, जे काही टॅब आहेत कॅडमधल्या, तर त्याचं फंक्शन्स काय आहे याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येईल. ठीक आहे, बरोबर. तर तुम्हाला ऑनलाईन पण व्हिडिओ पाहता येतील किंवा PYQ आहेत किंवा ऑनलाईन नोट्स आहेत, त्याचा पण तुम्हाला म्हणजे तिथे पण तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता आणि या सब्जेक्टचं प्रिपरेशन करू शकता. नेक्स्ट आहे रेल्वे आणि ब्रिज इंजिनिअरिंग. रेल्वेसाठी तुम्ही रंगवालाचं बुक यूज करा आणि ब्रिज इंजिनिअरिंगसाठी SP बिंद्राचं बुक आहे बघा, धनपतराय पब्लिकेशनचं. मला वाटतं हे 150 का 200 रुपयापर्यंत आहे बुक. एकदम बेस्ट क्वालिटीचं बुक आहे हे. तुम्ही म्हणजे छोटं बुक आहे, तुम्ही 2-4 दिवसात हे बुक तुम्हाला म्हणजे तुम्ही संपवू शकता. इतकं बेस्ट क्वालिटीचं बुक आहे. तुम्ही त्याच्यातून नोट्स काढा तुमच्या. ठीक आहे. ह्याच्यात MCQ नाही, MCQ तुम्हाला स्वतः शोधावं लागतील. वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग म्हणजेच ते इरिगेशन इंजिनिअरिंग, ह्याच्या रिलेटेड म्हणजे आता हे बुकच सांगायची गरज नाही. इरिगेशनचा पण आपला एक पार्ट आलेला आहे आपल्या YouTube चॅनलवरती. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा, बरेचसे व्हिडिओ आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला इरिगेशनचा जो काही कंटेंट आहे, इरिगेशनचा कंटेंट आहे, दुसराही पार्ट मी तुमचा ह्या पेपरच्या अगोदर कंप्लीट करेन. म्हणजे मी प्रयत्न करेन, कारण बाकीचे सर्व कामं बघून मला हे करावं लागतं आहे. मी म्हणजे प्रॉपरली एकच कंटेंट किंवा एकच ह्याच्यात नाही. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी माफी मागतोय, पण मी माझे 100% ह्या विद्यार्थ्यांसाठी देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला इरिगेशन इंजिनिअरिंगचा संतोष कुमार गर्ग खन्ना पब्लिकेशनचा तुम्हाला एक हा ठोकळा घ्या आणि याच्या बाहेरचा इरिगेशनचा कोणत्याच एक्झामला ह्या इंडियामध्ये जी पण एक्झाम होते याच्या बाहेरचं नाही काय. ठीक आहे. मग तुम्ही विचार करा की हा किती बेस्ट क्वालिटीचं बुक असेल. ठीक आहे. याच्यात MCQ पण आहेत. सेम पुन्हा तुमचा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग, तर संतोष कुमार गर्ग सेम ऑथर आहे. वॉटर सप्लाय, वेस्ट वॉटर, एअर पोल्युशन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, साऊंड पोल्युशन, या सगळ्यांवरती हे 2 बुक आहेत. ह्या 2 बुकच्या बाहेरचा क्वेश्चन नसेल पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगचा. ह्याच्यात MCQ तर इतक्या बेस्ट क्वालिटीचे तुम्ही बघून घ्या. कॉन्ट्रॅक्ट्स अकाउंट सेम तुमचा BN दत्ताचं बुक आहे, हे तुम्ही रेफर करा. कॉन्ट्रॅक्ट्स अकाउंट, टेंडरिंग, व्हॅल्युएशन, ठीक आहे, हे सर्व कंटेंट तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंटच्या रिलेटेड या ठिकाणी मिळून जाईल. ठीक आहे. बघा, नेक्स्ट आहे इमर्जिंग ट्रेड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम असेल की अरे हा सब्जेक्ट कसा करायचा. बघा, नॉर्मली मित्रांनो तुम्हाला हे जे सब्जेक्ट आहेत याचे तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन एक्झाममध्ये विचारू शकतात. बरोबर, 4 ते 5 क्वेश्चन विचारतील किंवा 5 पेक्षा फार 6-7 क्वेश्चन तुमचे प्रत्येक सब्जेक्टवरती आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा आणि कोणताही सब्जेक्ट स्किप करू नका, कारण इथे तुमचं जी काही एक्झाम घेणारी एजन्सी आहे हे सर्व सब्जेक्टवरती इक्वली फोकस करून तुम्हाला क्वेश्चनमध्ये म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला काय होणार आहे त्याच्यावरती कंटेंट येणार आहे. म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत एखादा सब्जेक्ट आपण ऑप्शनला ठेवू, असं अजिबात नाही. तुम्ही मग 100% लिस्टमध्ये नसणार, तुम्हाला सर्व अभ्यास करावा लागणार आहे. बघा, इमर्जिंग ट्रेड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग, बघा हे डिप्लोमा अँड डिग्री, हे डिग्री सोडून द्या, डिप्लोमाचं बुक आहे. डिप्लोमाचं MSBTचं आय स्कीमचं बुक आहे. बघा, आय स्कीमचं बुक आहे 6 सेमिस्टरला, 6व्या सेमिस्टरला आहे. ठीक आहे. मी हा फोटो नाही माझ्याकडे. ठीक आहे. पण मी ह्याचा सिलेबस आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे, तो तुम्ही एकदा बघून घ्या. बघा, सॉफ्ट कम्प्युटिंग टेक्निक्स, कम्प्युटरच्या रिलेटेड टेक्निक्स आहेत. नंतर रिसेंट कन्स्ट्रक्शन मटेरियल, आत्ता मार्केटमध्ये रिसेंट कोणते कन्स्ट्रक्शनचे मटेरियल आले आहेत त्याच्या रिलेटेड एक चॅप्टर आहे. लेटेस्ट टूल अँड इक्विपमेंट, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कोणते अपग्रेड झालेले टूल्स आलेले आहेत, इक्विपमेंट आलेले आहेत, याच्या रिलेटेड हा एक चॅप्टर आहे. नंतर बघा, सस्टेनेबल रिसोर्स मॅनेजमेंट, जे काही तुमचे रिसोर्सेस आहेत त्याचं मॅनेजमेंट, सस्टेनेबल रिसोर्सचं मॅनेजमेंट कसं करायचं आणि ॲडव्हान्समेंट इन कन्स्ट्रक्शन. आणखी कोणते ॲडव्हान्समेंट म्हणजे फॉर एक्झाम्पल रोडचं कन्स्ट्रक्शन असेल, ब्रिजचं कन्स्ट्रक्शन असेल, रिपेरिंग असेल, हे ॲडव्हान्समेंट त्याच्यामध्ये काय झालं आहे, नवीन टेक्नॉलॉजी काय आल्यात याच्या रिलेटेड तुम्हाला ह्याच्यामध्ये पूर्ण पाहायला मिळेल. एकदम बेस्ट सब्जेक्ट आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही MSBTचं बुक यूज करा, हे तुम्ही विकत घ्या मित्रांनो. बघा, कारण ह्याच्या बाहेरचा क्वेश्चन येणार नाही तुम्हाला. बघा, नॉर्मली डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असतील, म्हणजे एखादी टेक्निक आहे रिपेरिंगची तर ही टेक्निक, एक टेक्निक दिली असेल, ही टेक्निक कशाची आहे,
बरोबर. रोड कन्स्ट्रक्शनसाठी नवीन टेक्नॉलॉजी कोणती आली असेल तर ही टेक्नॉलॉजी कशासाठी यूज करतो, ब्रिजसाठी यूज करतो, रोडसाठी यूज करू शकतो का, फ्लेक्झिबल किंवा रिजिड पेवमेंटसाठी यूज करू शकतो रोडमध्ये, हे तुम्हाला दिलेलं असेल. ते फक्त तुम्हाला म्हणजे तुम्हाला शोधावं लागेल, अशा टाईपचे क्वेश्चन असतील. ठीक आहे. बघा आता तुमचा बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की अरे प्लॅन कसा करायचा सर, विकली कसा करायचा, डेली कसा करायचा. विकली तुम्ही कन्सिडर करा माझे 2 सब्जेक्ट झाले पाहिजेत, असं म्हणजे माझे 2 सब्जेक्ट कंप्लीट झाले पाहिजेत असं कन्सिडर करून तुम्ही प्लॅन करा. म्हणजे काय होईल मित्रांनो, बघा प्लॅन पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला 4 दिवस घ्या. 4 दिवस तर लागतच नाहीत, म्हणजे 1 दिवस पूर्ण घ्या, व्यवस्थित प्लॅन तयार करा आणि त्या प्लॅननुसार जा. पहिल्यांदा तुमच्याकडे मटेरियल पाहिजे, सर्व मटेरियल पाहिजे. बघा MCQसाठी मी मटेरियल मगाशी सांगितलं होतं काय, तर SSC JEEचं बुक आणि जेवढे काही आत्तापर्यंतचे आपले सरळ सेवेचे जे काही पेपर झालेले आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगचे, त्याचे पूर्ण PDF आपल्या चॅनलवरती आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करा, त्याची PDF काढा किंवा मोबाईलमध्ये वाचायचं असेल तर मोबाईलमध्ये वाचा, पण माझ्या मते PDF काढलेलं कधी बेटर राहील. ठीक आहे. आणि MCQसाठी SSC JEEचं बुक बघा, हे बुक तुम्ही ॲटलिस्ट तुम्ही पास होईपर्यंत एक तुम्ही नियर अबाउट म्हणजे 2दा तर प्रॉपरली रीड केलं पाहिजे आणि नंतर त्याला रिवाईज हे 5 ते 6 वेळा तुम्हाला करायलाच पाहिजे. ह्याच्या बाहेरचे क्वेश्चन किंवा ह्याचे जे क्वेश्चन विचारलेत त्याच्या बाहेरचे म्हणजे असे क्वेश्चन येत नाहीत. एवढं बेस्ट क्वालिटीचं बुक आहे हे. तुम्ही पण बघा, विकली प्लॅन करा पहिल्यांदा आणि नंतर डेली प्लॅन करा. बघा मित्रांनो, आजपासून जो विद्यार्थी 12 तास अभ्यास करेल, बघा 12 तास अभ्यास करा. बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर एकच काय शक्य आहे, एवढा अभ्यास करून काय करायचं. मित्रांनो बघा, ज्याला करायचं आहे त्यांनी करा. अभ्यास केल्यानं फायदा तुमचाच होणार आहे. ठीक आहे. आता ह्याची खिल्ली उडवतील 12 तास कसा अभ्यास करायचा. करतात मुलं, 12 तास अभ्यास करतात, तुम्ही पण करा. ठीक आहे. पुढे बघा, डेली प्लॅन करा. म्हणजे दिवसाचं प्लॅनिंग तुम्ही असं पण करू शकता, मॉर्निंगला जे हार्ड सब्जेक्ट आहेत ते घ्या, मॉर्निंगला जे हार्ड सब्जेक्ट आहेत ते घ्या आणि जे आफ्टरनून आफ्टर 2 PM आणि बिफोर 2 PM, बघा हा तुमचा बिफोर 2 PM आहे आणि हा आफ्टर 2 PM आहे. तर आफ्टर 2 PM काय करणार तुम्ही, इझी सब्जेक्ट घेणार, रिव्हिजन करणार किंवा तुम्हाला काही शोधायचं असेल, काही वाचायचं असेल किंवा काही MCQ सॉल्व करायचे असतील ते ह्या काळात करायचे किंवा न्यूमरिकल सॉल्व करायचे तर ते ह्या काळात करायचे, नोट्स काढायच्या तर ते ह्या काळात करायच्या. इथे फक्त तुमचं रीडिंग झालं पाहिजे मॉर्निंगला. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा मॉक टेस्ट, हे मॉक टेस्ट किंवा जे काही तुमचे ह्या बॅचेस आहेत, फास्ट ट्रॅक बॅच आहे, हे बॅच आहे, ते बॅच आहे. बघा मित्रांनो, तुम्ही इंजिनिअरिंग केली आहे, त्यानंतर बऱ्याच जणांनी 1-2 वर्ष अभ्यास केला आहे किंवा इंजिनिअरिंग करून अभ्यासाला लागलेले आहेत. तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही अभ्यास केलेला आहे म्हणूनच इंजिनिअरिंग झाली आहे. आत्ता तुम्हाला तो अभ्यास रिवाईज करायचा आहे, स्वतः रिवाईज करायचा आहे, ना की माझ्याकडून करून घ्यायचा आहे. बघा मी तुमचा टाइमपास करू शकतो हे लक्षात ठेवा. म्हणजे सर्वच टीचर चांगले नसतात किंवा सर्वच विद्यार्थी त्या पॉईंट ऑफ व्ह्यू ऐकत नसतात, तशा प्रकारे वागत नसतात. म्हणून तुम्ही सर्वात बेस्ट काय, कुणाचंच ऐकू नका, स्वतःच ऐका, स्वतः अभ्यास करा. आणि सर्वात बेस्ट म्हणजे काय, तुम्ही अभ्यास केला तर ते परीक्षा पास होईल. आणि तुम्ही जर एखाद्या क्लासच्या ओरिएंटेड एखाद्या टीचरच्या भरोश्यावर बसलात तर तो सब्जेक्ट कधीच म्हणजे तुमचं जे काही एक्झाम आहे तो कधीच निघणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण मी तुम्हाला शिकवू शकतो माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू, पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला कितपत शिकवू शकतो याच्यावर मात्र क्वेश्चन मार्क आहे आणि तो मी गॅरंटी तुम्हाला देऊ शकत नाही. म्हणून मी तुम्हाला ह्याची गॅरंटी देऊ शकतो की तुम्ही स्वतः करा आणि तुम्ही यश संपादन करा, ना की दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची. ठीक आहे. बघा माझं क्लिअर आहे, मी क्लिअर सांगतो. ठीक आहे. म्हणून तुम्हाला अभ्यास करायचा आहे, स्वतः अभ्यास करा. बुक मटेरियल दिले तुम्हाला, सर्व मटेरियल सांगितले, ते मटेरियल घ्या, सर्व कंटेंट त्याच्यात आहे. तुम्हाला वाटलं एखादा कंटेंट नाही, मला पर्सनली मेसेज करा, माझा कॉल आहे, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, व्हॉट्सअप करा, कॉल करा, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला तो कंटेंट अवेलेबल करून द्यायची जबाबदारी माझी आहे. ठीक आहे. आता हे मॉक टेस्ट बरेचसे विद्यार्थी म्हणतात, म्हणजे बघा बरेचसे लोक आहेत जे तुम्हाला मॉक टेस्ट देतात, म्हणजे 50 रुपये घेतात, 200 घेतात, 400 घेतात, 700 घेतात, 1000 घेतात, त्या पद्धतीनं तुम्हाला मॉक टेस्ट देतात. आता मित्रांनो बघा, मी तुम्हाला मॉक टेस्ट देणार आहे. ह्या 5 मॉक टेस्ट ॲटलिस्ट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा मी 5चं टार्गेट ठेवलं आहे, 5 होतील नाही होतील हे माहीत नाही, पण मी
तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते पण 1 रुपयाही न घेता देणार आहे. कशी देणार आहे तर मी त्याचं प्लॅन तुम्हाला सांगेन. तुम्हाला पाहिजे असतील किंवा मी जे सांगतोय म्हणजे मी एक विचार केला की आपण तुम्हाला मॉक टेस्ट देऊ. ते कसे द्यायचं आहे काय करायचं हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगेनच. ठीक आहे. तर हे 5 मॉक टेस्ट मी तुम्हाला 100% देणार, फ्रीमध्ये देणार. ठीक आहे. कारण ह्याच्यामुळे काय होतं तर तुम्हाला एक अभ्यास तुमचा किती झाला आहे ह्याचा तुम्हाला अंदाज येतो. म्हणून तुम्ही मॉक टेस्ट देणं गरजेचं असतं. तुम्ही विनाकारण पैसे खर्चच करू नका. मॉक टेस्टसाठी तर पैसे खर्चच करायचे नाही. ह्या काही एवढी मोठी गोष्ट नाही मित्रांनो. तुम्हाला त्याची अवेलेबिलिटी करून द्यायचे काम माझं आहे. ठीक आहे. एक तर टेलिग्राम चॅनलवरती येईल किंवा त्याचा डायरेक्ट व्हिडिओ बनवून आणि तुम्हाला सॉल्व करायला देईन. ठीक आहे. एवढं तर मी तुमच्यासाठी 100% करू शकतो. ठीक आहे. बघा मॉक टेस्ट झाला. तर अशा प्रकारे हा पूर्ण कंटेंट होता ज्याच्यामध्ये आपण काय केलं रे मित्रांनो तर बघा स्टडी मटेरियल पाहिलं, अभ्यास कसा करायचा हा पाहिला, नंतर सब्जेक्ट कोणते ते पाहिले, ॲडव्हर्टाइजमेंट पाहिली, त्याच्यातले बारकावे पाहिले, प्रॉपर जो काही तुमचा एक्झाम फॉर्म आहे तो पटकन भरून टाका, जे काय डॉक्युमेंट जोडायचे ते जोडा, उत्पन्नाचे दाखला 2024-25 असला पाहिजे हे लक्षात ठेवा, सिलेबस सांगितला, मॉक टेस्टचा विषय संपवला तुमचा मॉक टेस्ट मी देणार आहे, काही काळजी करू नका. बघा माझ्या भरवशावर बसू शकता तुम्ही, इथपर्यंत मी सांगतो तुम्हाला. आणि स्टडी मटेरियलही मी तुम्हाला सांगितले. आणि जर काही शक्य झालं तर मी अजून याच्यातले व्हिडिओ बनवून आणि आपल्या चॅनलला टाकेन. ठीक आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो हे जर तुम्हाला आज जे काही सांगितलं याच्यातलं तुमचे बरेचसे डाऊट असतील तर ते क्लिअरही झाले असतील. आय होप सो. नसतील झाले तर मला तुम्ही सांगा, मला कॉल करू शकता. ठीक आहे. काही गोष्टी सांगायच्या मिस होऊ शकतात तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. बघा ठीक आहे. आणि तुमचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना हा कंटेंट जर तुम्हाला आवडला असेल तर त्यांनाही पाठवा, त्यांचंही भलं होईल किंवा त्यांनाही काही गोष्टी माहीत नसलेल्या समजतील. ठीक आहे. याच्या रिलेटेड क्वेश्चन पेपर मी आपल्या चॅनलला टाकलेले आहेत, म्हणजे पाठीमागचे पेपर पण टाकलेले आहेत, याचा सिलेबस पण टाकलेला आहे. ठीक आहे मित्रांनो. याची आता ही PDF पण मी तिकडे टाकेन एकदम प्रॉपरली. त्याच्या झेरॉक्स काढा किंवा पाठीमागचे जे टाकलेले प्लेलिस्टचे व्हिडिओ आहेत, म्हणजे इरिगेशनचा आहे, म्हणजे वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगचा आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा आहे, सॉमचा आता याला काही गरज लागणार नाही. आणि पुढचे जेवढे शक्य होतील तेवढे मी व्हिडिओ बनवेन म्हणजे बनवण्याचा प्रयत्नच करेन. यावेळेस तुमचे बऱ्यापैकी मी म्हणतो 75% तरी सिलेबसचा कंटेंट मी यावेळेस घ्यायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आय होप सो तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. तर धन्यवाद. नंतर भेटतच राहू. ठीक आहे. थँक्यू.